नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय BKP मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, अजित पवारांच्या विमान अपघाताला जवळपास आता 2 महिने होत आलेले आहेत. परंतु तपास अद्याप तरी धीम्या गतीनं सुरू आहे, हळूहळू. आणि ह्याच्याकडलं लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट व्हावं म्हणून त्या नाशिकच्या बोंधो महाराजाचं आता प्रकरण बाहेर आलेलं आहे. परंतु ते जरी प्रकरण बाहेर आलेलं असलं तरी त्या प्रकरणामध्ये मात्र वेगळीच शक्यता निर्माण झालेली आहे. महाराष्ट्रातले 9-10 मंत्री तिथं जात होते, कर्मकांड करत होते. काही वेगवेगळं करंबळ्या कापून घेणं किंवा काय असं वेगवेगळं काय तिथं चाललेलं होतं. तर एकंदरीत आता अशी चर्चा सुरू झालेली आहे की अनेकांनी आपली अनामिका कापली तिथं. म्हणजे काळी बाहुली असते जादूटोना, त्या बाहुलीवर जर आपल्या डाव्या हाताचं किंवा उजव्या हाताचं म्हणजे वेगवेगळं असतं. डाव्या हाताचं कापलं तर काय होतं, उजव्या हाताचं कापलं तर काय होतं. उजव्या हाताची अंगठ्याच्या शेजारचं बोट म्हणजे पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं बोट त्याला अनामिका म्हणतो आपण. आणि पहिलं कांड चौथ्या बोटाचं हे जर कापलं आणि त्या बाहुलीवरती जर रक्त टाकलं तर असं म्हणतात की आपल्याला पाहिजे ते मिळतं त्याच्याकडनं. पण असं काय, हे स्वतः आहे सगळं. परंतु तरी सुद्धा आता त्या अजित पवारांच्या विमानाचा अपघाताचा तपास हा नाशिककडे वर्ग झाला, ह्या अशोक खराताकडं. आणि तिथं जाऊन राष्ट्रवादीच्याच काही लोकांनी अजित पवारांचा काटा काढलाय, त्या मदत केली. म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहे म्हटलं की आपलं काहीतरी अडचणीत होईल म्हणून त्या अजित पवारांचा काटा काढायसाठी असे कर्मकांड केलं असं सांगितलं गेलं. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये नेहमी काय नाही काय नवीन घडत असतं. आणि हे नवीन घडत असताना मात्र जुन्याकडे सुद्धा दुर्लक्ष केलं जात नाही. जसं की 28 तारखेला अजित पवार यांच्या विमानाचा बारामतीमध्ये अपघात झाला. त्या 28 तारखेला आता 5 दिवसांनी 2 महिने पूर्ण होतील. परंतु याचा तपास मात्र अद्याप तरी लागलेला नाही. रोहित पवार यांनी रान उठावलं, पत्रकार परिषदा घेतल्या, गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी गुन्हा सुद्धा दाखल करून घेतलेला नाही. ज्या अजित पवारांचा मृत्यू झाला ज्या बारामतीमध्ये अजित पवारांनी विविध सरकारी कार्यालय उभी केली, पोलीस ऍडिशनल SP कार्यालय उभं केलं, नवीन पोलीस स्टेशन बांधली, त्याच पोलीस स्टेशन मध्ये साधा 2 वळीचा सुद्धा गुन्हा दाखल करून घेतला नाही अजित पवाराचा. म्हणजे किती देवेंद्र फडणवीसांच्या सरकारचा दबाव त्या पोलीस प्रशासनावरती आहे. आता याचं झालंय असं, 27 तारखेला अजित पवार कुठं होते, काय होते, संध्याकाळपासून कोणाला माहिती नाही. सकाळी अचानक 8 वाजता लोकांना कळलं की अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला. 8:30ला कळलं आणि अजित पवार त्यात मरण पावलेत असं कळलं. आता त्या प्रकरणाचा CID लावली, तपास सुरू आहे. परंतु जी VSR कंपनी आहे VK सिंग यांची, ही प्रफुल्ल पटेल यांच्या जवळच्या माणसाची आहे, भारतीय जनता पक्षाच्या माणसाच्या जवळची आहे. त्याचा जो ब्लॅक बॉक्स होता तो खराब झाला म्हणून सांगितलं गेलं. तो ब्लॅक बॉक्स सापडत नव्हता, सापडला. परंतु त्यानंतर सांगितलं गेलं की ब्लॅक बॉक्स मध्ये जो डाटा रेकॉर्ड होता तो डाटा सगळा खराब होऊन गेला असं विविध सांगण्यात आलं होतं. या गोष्टीचा तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे. तसंच CID कडनं सुद्धा सुरू आहे. परंतु अद्याप तरी CID ला ह्या बाबत काही तपास लागलेला नाही म्हणावाचं.
आणि म्हणावं असं काही पुढं आलेलं नाही. जसं पुढं येणं गरजेचं होतं ज्या गोष्टी, त्या गोष्टी काही पुढं आलेल्या आपल्याला अजून तरी काही दिसल्या नाही त्या. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे सगळं सोची समजी साजिश आहे. आता ह्याच्यामध्ये काल परवा एक जे प्रकरण घडलं नाशिकच्या बोंधुगिरी बाबाचं अशोक खराताचं. आता त्या अशोक खराताचं प्रकरण पुढे आल्यानंतर आता त्याच्यामध्ये एक वेगळाच संशय निर्माण झाला. तिथं जाऊन काही लोक कर्मकांड करायचे, जादूटोणा करायचे. तो महाराज सांगायचा माझ्या अंगात देव संचारतो, माझ्या लिंगामध्ये फार अशी ताकद येते. वेगवेगळे दावे प्रतिदावे करायचा तो. तिथं जादू भानामती असले प्रकार तो विधी करायचा. आणि तिथं राष्ट्रवादीचे काही लोक जात होते, जसं धनंजय मुंडे, रुपाली चाकणकर, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि याच मंडळींवरती रोहित पवार यांनी संशय व्यक्त केलेला आहे. आता काल जी सुषमा अंधारे यांनी जी पत्रकार परिषद घेतली ठाकरे गटाच्या नेत्या, त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये रुपाली चाकणकर यांचा बघा अंगठ्याच्या शेजारचं बोट, त्याच्या शेजारचं बोट आणि चौथं बोट, ह्याला अनामिका म्हणतो आपण. म्हणजे प्रत्येक बोटाला वेगवेगळी नावं असतात, सूर्य चंद्र ग्रह अशा पद्धतीची. तर त्या बोटाचं पहिलं कांड म्हणजे पहिलं कांड, चौथ्या बोटाचं पहिलं कांड, दुसरं कांड उजव्या हाताचं. तर त्या उजव्या हाताचं चौथं बोट, त्याचं पहिलं कांड ते कापलं गेलं थोडंसं नॉर्मल, आणि त्याचे रक्ताचे 2-3 थेंब एका काळ्या बाहुलीवरती टाकले गेले आणि त्याच्यामध्ये ती जादू करण्यात आली. आणि ती जादू अजित पवारांच्या नावानं करण्यात आली असं बोललं जातंय. म्हणजे राष्ट्रवादीचे जे तिथं नेते गेले होते, सुनील तटकरे गेलते, जे गेलेले आहेत त्या प्रत्येकाच्या बोटाला जखम झालेल्याचे फोटो व्हायरल झालेले आहेत सगळीकडे. तुम्ही कुठं बघा तसे फोटो व्हायरल झालेले आहेत की त्यांच्या बोटाला जखम झाली. मग ते रुपाली चाकणकरच्या बोटाला जखम झालेली आहे, सुनील तटकरेच्या बोटाला जखम झालेली आहे, प्रफुल्ल पटेलांच्या आहे. जे गेलेले आहेत तिथं त्या सगळ्या मंत्र्यांच्या बोटाला जखम आहे. तिथं गेल्यानंतर म्हणजे अनामिका कापली, त्या काळ्या बाहुलीवर टाकली, त्याच्यामध्ये जादू तंत्र मंत्र वत्र काहीतरी केलं खातूर मातूर, आणि अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला. त्यामध्ये अजित पवार यांचं जाग्यालाच निधन झालं. अजित पवारचं विमान 8:40 सपशेल आपटलं बारामती विमानतळावरती, बारामती विमानतळाच्या शेजारी, आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. आता हे कधी पुढे आले? हा आता बोंधू महाराज सापडल्यानंतर जे सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे पाटील आणि दुसऱ्या कोणी ह्यांनी जे आरोप केले की ह्याचा धागादोरा हा नाशिक पर्यंत जाऊन ठेपलेला आहे, की त्या अजित पवारांवरती काहीतरी काळी जादू केली आणि त्या काळ्या जादू केल्यामुळं अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला असंही बोललं जातंय. आता ह्याचा तपास त्या दृष्टीनं सुद्धा सुरू आहे. म्हणजे काळी जादू केली का, काय झालं म्हणजे किती भयानक आहे बघा. म्हणजे अजित पवारांना सुद्धा कुणकुण लागली होती की आपला घात होणार आहे, आणि तो कसा होईल काय सांगता येत नाही असं वाटत, पण घात होणार आहे हे पण मात्र तितकंच आहे. घात होईल असंही सांगण्यात आलं आणि घात झाला बघा अजित पवारांचा. मग तो कसा का व्हायना, कुणाकडनं का व्हायना, परंतु झाला. म्हणजे अजित पवारांच्या तपासाचे धागे दोरे आता इथपर्यंत जाऊन ठेपलेले आहेत. म्हणजे हे किती भयानक षडयंत्र आहेत हे आपण पाहिलं पाहिजे. अजित पवारांचं विमान बदललं गेलं, अजित पवारांचं विमान गुजरात वरून आलं. अजित पवारांनी 7 वाजता विमान बुक केलं, ते कोणचं विमान बुक केलं, संध्याकाळी सकाळी मात्र वेगळंच विमान आलं. पायलट कोणते आले, ते पायलट वेगळेच आले. सकाळी सांगितलं होतं 6 माणसांचा अपघात झाला, पुन्हा दुपारी सांगितलं
5च माणसांचा अपघात झाला, 6वा व्यक्ती कोण हा संभ्रम निर्माण झाला. म्हणजे बरेचसे असे तिथं संभ्रम निर्माण झाले आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये वादंग उठलं. जी VSR कंपनी आहे ती इतर देशांमध्ये बॅन केलेली आहे, मात्र ती महाराष्ट्र आणि भारतामध्ये फक्त चालू आहे. त्याची जी विमानं आहेत ती विमानं सुद्धा निकृष्ट दर्जाची आहेत. त्या विमानांचा मेंटेनन्स सुद्धा प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीकडे आहे आणि हे सगळं प्री प्लॅनिंग करून अजित पवार यांचं विमान पाडण्यात आलं. आता VK सिंग जो आहे VSR कंपनीचा मालक, त्यानं असं सांगितलेलं आहे की याच्यामध्ये त्या विमानाच्या पायलटची चूक आहे आणि पायलटच्या चुकीमुळं ते विमान पडलं, पायलटच्या चुकीमुळं. आणि ह्याच्यामध्ये आता तंत्र मंत्र विद्या आमकं तमकं हे सुद्धा सगळं पुढं आलेलं आहे. ज्या ज्या लोकांनी अनामिका कापली म्हणजे बोट कापली त्यांचंच नाव ह्या सगळ्यामध्ये आता पुढं आलेलं आहे. म्हणजे हे लोक त्यामध्ये सामील आहेत असंही एकंदरीत आपल्याला म्हणता येईल. बघा किती कर्मकांड भयान असतं. राधाकृष्ण विखे पाटलांची एक क्लिप आहे. त्यांनी असं सांगितलं की एकनाथ शिंदे ज्या वेळेस अहिल्यानगरच्या दौऱ्यावर म्हणजे उस्मानाबादच्या दौऱ्यावर होते त्यावेळेस मात्र त्यांनी मी त्या खराताच्या तिथं बाहेर थांबलो आणि तिथं जाऊन 1-1.5 तास पूजा केली, पूजा अर्चा केली. त्यानंतर एकनाथ शिंदे बाहेर आले. म्हणजे हे किती अंधश्रद्धेच्या आहारी लोक गेलेली आहे ती, त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. महाराष्ट्र शासनाचा कायदा असा सांगतो, भारतीय संविधान असं सांगतं की अंधश्रद्धेला थारा द्यायचा नाही. आणि त्या पदावरती बसलेले हे बाजारबुणगे हेच अंधश्रद्धेला थारा देतात, हेच अंधश्रद्धा पसरवण्यासाठी मदत करतात, हेच कर्मकांड करतात, थोतांड करतात. आणि कधीतरी असा एखादा व्हिडिओ बाहेर आल्यानंतरच लोकांना कळतं की हे लोक एवढं कर्मकांड करतात, एवढी पूजा अर्चा करतात. हे लोक नरबळी सुद्धा हेच लोक देत असणार आहे ते, असंही एकंदरीत दिसतंय. परंतु अजित पवारांच्या विमान अपघाताचे धागे दोरे मात्र नाशिक पर्यंत जाऊन पोहोचले, हेही तितकंच आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे